काय वाटतं की आपण जसा विचार केला तसं होतं का, किंवा आपण जसा दृष्टिकोन ठेवला तसं होतं का? आपण बघूया ह्या एका घटनेमध्ये. एक बेकरी शॉप असतं, त्यातला जो ओनर असतो तो खूप छान असतो आणि तिचं जे बेकरी शॉप असतं ते खूप चांगलं चालत असतं. नेहमी तिथं गर्दी असायची, तिथले जे कस्टमर असायचे ते खुश असायचे, त्यांना खूप आवडायचं. आणि जो ओनर असायचा तो नेहमी कस्टमरला थोडं एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करायचा आणि किंमतसुद्धा बाकीच्या शॉपपेक्षा तिथं थोडी कमी असायची. आणि हे सगळं तो मनापासून करायचा, तो खुश होता त्याच्या कामामध्ये. एकदा त्याचा मुलगा त्याच्या बेकरी शॉपमध्ये व्हिजिट करायला येतो. तो दुसरीकडे राहत असतो. मग तो बघतो की त्याचे वडील कस्टमरला एक्स्ट्रा देत आहे आणि किंमतसुद्धा कमी आहे. मग तो त्याच्या वडिलांना समजवतो की तुम्ही हे खूप चुकीचं करताय. मग ते म्हणता मी तर हे खूप आधीपासून करतोय. पण तो सांगतो की आता परिस्थिती बदलली आहे, आता देशामध्ये परिस्थिती चांगली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये किंमतसुद्धा वाढवायला हवी आणि जे तुम्ही एक्स्ट्रा देताय ते सुद्धा कमी करायला हवं, कारण की आता पैशांची कमी सगळीकडे आहे. तर तुम्ही तुमचा खर्च कमी करायला हवा आणि जे तुम्ही एक्स्ट्रा देताय ते कमी करायला हवं. मग त्याचे वडील विचार करायला लागतात की हा सांगतोय ते खरंच असू शकतं, असं होऊ शकतं. मग तो त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे वागायला लागतो. तो जे आधी एक्स्ट्रा देत होता ते कमी करतो आणि जी किंमत असते ती पण थोडी वाढवतो. मग आता काय होतं, कस्टमर विचार करायला लागतं की याने सडनली चेंज केलं. मग आता ज्या लोकांना परवडत होतं ते लोक येणं कमी करतात त्या दुकानात आणि आता एक्स्ट्रा पण त्याने कमी केलं. त्यामुळे आता कस्टमर आधी जितके येत होते त्याच्यापेक्षा आता कमी यायला लागले. मग त्यामुळे त्याचे वडील विचार करतात की माझ्या मुलाने मला सांगितलं ते बरोबरच सांगितलं, बरं झालं मी ऐकलं, नाहीतर माझा खर्च अजून वाढला असता. म्हणजे आपण बघितलं की आपण जसा विचार केला आणि जसा दृष्टिकोन ठेवला तसं ते व्हायला लागतं आणि आपल्याला वाटतं की आपण बरोबरच विचार केला. आता तुम्ही ठरवा कसं वागायचं.